महत्वाच्या मोठ्या घडामोडी सध्या दिल्लीमध्ये घडतायत। जंतर मंतरवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहेच। शिवाय इंडिया आघाडीचे काँग्रेसचे खासदार राजघाटाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। अपडेट्स जाणून घेऊया। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सध्या। उमेश, महत्वाच्या घडामोडी घडतायत दिल्लीत पुन्हा एकदा जंतर मंतरवर। एकीकडे विद्यार्थी आंदोलन तर करतायतच, पण दुसरीकडे आता विरोधी पक्ष आक्रमकपणे आपली बाजू जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न करतायत, विद्यार्थ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत असं दिसतंय। राजघाटाच्या दिशेने हे सगळे खासदार इंडिया आघाडीतले गेल्याची माहिती आता मिळताना दिसतेय। काय अपडेट आहे या संदर्भातली? नक्कीच आजचा पण आजचा संपूर्ण दिवस जर अजिंक्य आपण पाहिला तर संसदेत सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये गदारोळ जो आहे तो पक्षांनी करायला सकाळपासून होती, कारण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती। मात्र त्याबद्दल काही बोलायला तयार नाहीये। आधी राजीनामा घ्या मग चर्चा करा अशी विरोधकांची मागणी होती, तर आधी चर्चा करू आणि मग नंतर काय असेल त्याचा निर्णय घेता येईल अशा प्रकारचं सरकारकडनं सांगण्यात आलं होतं। मात्र त्यालाही विरोधी पक्ष जो आहे तो तयार झाला नव्हता। आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार सर्व म्हणजे राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते असतील, खासदार असतील, ते राजघाटावर पोहोचतात। कारण गांधीजींना अभिवादन करून पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेते असतील किंवा विरोधी पक्षातले सर्व खासदार असतील त्यांच्या टार्गेटवर सत्ताधारी पक्ष आहे। कारण गेल्या 3 ते 4 दिवसापासून जर आपण पाहिलं संसदेत हाच मुद्दा गाजतोय, त्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। आणि जी मुलं तरुण मंडळी जंतर मंतरवर बसली आहेत, जंतर मंतरवर गेल्या 23 ते 24 दिवसापासून आंदोलन करतायत, त्यांच्याशी चर्चा करायला हा सवाल जो आहे तो विरोधी पक्षाचा आहे। आणि कालही जर आपण पाहिलं तर याच मुद्द्यावरती राहुल गांधी थेट जाऊन बसलेले, त्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं। जवळपास 3 तास त्यांनी हे ठिय्या आंदोलन चालवलं। कोणत्याही पद्धतीने ते तिथून हटायला तयार नव्हते। केंद्रीय मंत्री त्यांच्याशी चर्चा करायला आले तरीही त्यांनी त्यांच्या ज्या 3 मागण्या त्या 3 मागण्यापासून त्यांनी मागे आलेले नाही। आणि त्या 3 मागण्या पूर्ण केल्यानंतरच आम्ही ते आंदोलन संपवू अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं। मात्र शेवटी त्यांना पोलिसांना उचलून न्यावं लागलं आणि त्यानंतर ते आंदोलन संपुष्ट झालं। आजही सकाळपासून हा सगळा गदारोळ आपल्याला संसदेत पाहायला मिळाला। आणि आता संध्याकाळी जी जर आपण पाहिलं तर जंतर मंतरवर जसा आता तो आधी उल्लेख केला होता की जंतर मंतरवरती देखील सुरक्षा व्यवस्था जी आहे त्या वाढवायला सुरुवात केलेली आहे। तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जे आहेत ते राजघाटावर पोहोचतात आणि तिथे पुन्हा एकदा सरकारी पक्षाचा समाचार ते घेतील अशा प्रकारची सध्या तरी माहिती मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।